आणि प्रेक्षक ज्या इच्छेनं ज्या उत्सुकतेने आलेले आहेत ते बघण्यासाठी आलेले आहेत ते बघण्याची त्यांची इच्छा देखील पूर्ण होईल. त्यामुळे खेळाडू नेहमीच आपण वेळेवरती दाखल व्हा. पंचाकडनं झाला इशारा. श्रेयश आणि आसिफ ही जोडी मैदानावरती पहिले षटक घालण्यासाठी डेल्मॉन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅकफुटला गेलाय, फटका जरूर खेळलाय. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या पंचाकडनं इशारा आलाय, नो बॉलचा इशारा, याचा अर्थ अचक गोलंदाज. पंच तेच सांगतात. बघू पंच आपल्यापर्यंत ती माहिती नक्कीच पोहोचवतील. आयोजकांनी नक्कीच अगोदरच उल्लेख केला होता, पंचायत जे आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. आज केलेचे पंच, कारण पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचांना ती मुभा आयोजकांनी देखील दिलेली आहे की एखाद्या त्याची शैली नक्कीच जर संशयास्पद वाटली तर पंच आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि पहिल्या सामन्यामध्ये एक गोष्ट नक्कीच झाली की इथे टीम रिव्ह्यू नाहीये, फक्त अंपायर पंच आहेत. त्या पंचांना फक्त ती मुभा देण्यात आलेली आहे. जे पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला याविषयी आपल्याला अवगत करण्यात आलेलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये जसं आहे टीम रिव्ह्यू नाही आहेत, फक्त पंच ज्या ज्या वेळेला त्यांना वाटेल त्यावेळेला त्या गोष्टीचा अवलंब केला जाणार आहे. चला पंच आपला निर्णय द्या. बघा आयोजकांना महत्वाचं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाहीये, त्याच्यामुळे पंच जो निर्णय देतील तर पंच आपल्यापर्यंत नक्कीच निर्णय ते पोहोचवतील. पंच आपल्यापर्यंत निर्णय काढतात. इट्स नो बॉल. बघा आयोजक म्हणून नेहमीच एक चांगल्या फेअर क्रिकेटला प्राधान्य देण्याचं काम हुसेन शेख असतील स्टुडंट विराटनं केलेलं आहे. त्याच्यामुळे पंचांनी जो निर्णय दिलेला आहे त्याचा सन्मान करा, आदर करा आणि मॅच जो सुरू ठेवायचा आहे. आयोजकांना महत्वाची आपल्याला सूचना आहे, त्याच्यामुळे पंचांनी तो निर्णय दिलेला आहे तो मान्य करून आपल्याला पुढे जायचं आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख पहिल्याच सामन्यामध्ये ज्यावेळेला भरत मोरे ज्यावेळेला समालोचना होती त्यांनी म्हटलं होतं की आयोजकांकडून महत्त्वाचा तो गोष्ट आहेत, काही नियम आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन आहे, त्याविषयी अवगत करून देण्यात आलेलं होतं. जसा टीम रिव्ह्यू नाही आहे, डिक्लेअर झोनच्या दिशेने ज्यावेळेला चेंडू जाईल त्यावेळेला पंच इशारा करतील त्या डिक्लेअर झोनचा. तसं एखाद्या गोलंदाजी शैली जर आपल्याला संशयास्पद वाटली तर ऑनफिल्ड पंच जे आपला निर्णय देतील, त्याच्यामुळे त्या पंचांनी आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे.
ज्यावेळेला एखादा गोलंदाज चक करतोय त्यावेळेला लक्षात आल्यास 2 धावांची पेनल्टी आहे, अर्थात नो रन आणि पेनल्टी. ज्या वॉलवरती भिंतीवरती काही प्रेक्षक वर्ग बसले त्यांना विनंती आहे, प्लीज आपण थोडंसं मागे जा. ऑफ साईडला मयूर बॉलिंग मार्कवरती त्या भिंतीवरती काही प्रेक्षक वर्ग बसलेत. कलित भाई त्यावर थोडंसं त्यांना इशारा करा. ऑफ साइडला, ऑफ साइडला प्लीज. अब तुम्ही थोड़ा सा आगे जाऊँ बसा. बिल्कुल आपसे गुजारिश है, थोड़ा सा पीछे की तरफ चलिए. जो बीच में काफ़ी सारे दर्शक आ चुके हैं, उनसे गुजारिश है आप प्लीज़ आप पीछे की तरफ चलिए. तुमच्यामुळे खेळामध्ये व्यत्यय येणार नाही, कारण मध्ये पाठीमागे फिल्डर्स आहेत, चेंडू तिथे जातोय, त्याच्यामुळे तुमच्यामुळे व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. बिल्कुल आपसे गुजारिश वही है कि आपके वजह से खेल रुकेगा नहीं, आपके वजह से खेल में बाधा नहीं आएगी. चला मॅच पुन्हा एकदा तो सुरू. टॉपेश यशरेखच्या डोक्यावरनं चेंडू जातोय, एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. आज श्रेयश एक यंगस्टर खेळाडू ज्यानं टेनिस बॉल क्रिकेट असेल, सीझन बॉल क्रिकेट असेल, ज्यानं आपल्यामधलं जे टॅलेंट आहे ते पेश केलेले आहे, तर तो असा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला अनुभव याच्या गाठीशी आहे ते आसिफ शेख. मिस टाइम स्ट्रोक आहे. समोर जर पाहिलं तर असंचित चेंडूच्या खाली येतोय, झेल ड्रिबलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला विकेट, पहिला गडी श्रेयश गुरवच्या रूपानं बाद. तेरी मैं जागा रातां नूं रोक न पावा अखियां विचों गमदियां बरसातां नूं. सारे गिनगियां च तेरी मैं जागा रातां नूं रोक न पावा अखियां विचों गमदियां बरसातां नूं. ओ हो 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 इश्क तेरा तड़पा दे. थँक यू. या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी एक बायसिकल आहे. बायसिकल चिस्तिया ग्रुपच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली स्पॉन्सर्स बायसिकल सायकल आज काळाची गरज आहे. त्याच्यामुळे आपला हेल्थ, आपला फिटनेस कायम ठेवायचा, तर आज थोडंसं कसरत व्यायाम करावी लागते. त्याच्यामध्ये सायकल चालवणं हा देखील प्रकार आहे. तर बायसिकल आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. नवीन फलंदाज रुचिल मयेकर. मागच्या सामन्यातील आपण जर पाहिलं तर मयूरची गोलंदाजी सुरेख झाली होती. बॅटिंग करताना सुद्धा धावा आल्यात. चेंडू पडला, थोडासा आत आला, फटका खेळण्याचा प्रयत्न रुचिल. वेगवान वेगवान नाकाजवळ अगदी सुगंध दरवळत, अगदी नाकाजवळनं जाणारा हा बाउन्सर हाताला गेलाय. मागच्या सामन्यामध्ये देखील जर पाहिलं तर संधी मिळाली होती रुचिल मयेकर यांना, ती संधी साधता आली नाही. आई प्रयत्न आहे आता जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करणं. मिस टाइम स्ट्रोक झालाय, झेल सुटलाय, झेल सुटला. ऑफ साईडला जर बघितलं तर आउटफील्ड थोडं जर पाहिलं तर जास्त पिचिंग आहे दगडाची, त्याच्यामुळे तिथे धावताना खेळाडू थोडीशी काळजी घ्या, प्रिकॉशन थोडंसं घ्या, जेणेकरून दुखापत होणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा दाफलकावरती एक गडी बाद 7. एक हलकीशी 2 ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया गोटू अंक स्मृती चषक 2025. मैं डालूं डाल पे भंगड़ा तो भी गिद्दा वाले झरना रंग जमा दे उनके बने सभी मत वाले. मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे, इन हाथों पर मैं चांद रखूं, इस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई, येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती चाहिए.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट स्टुडिओ 11 विरार ऑर्गनाइज गोटू अंकल स्मृती चषक 2025. दुसरा षटक हाताळण्यासाठी जय. स्ट्रायकर एंडला आसिफ, गोलंदाजीसाठी जय. आकोटामध्ये चेंडू होता, पूलचा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. चढ़ा टोल वाले बैंड बजाला क्या जो थँक्यू. आकोटामध्ये चेंडू होता, परफेक्ट पोझिशन मध्ये आले, पूलचा प्रहार, बॅटच्या मधोमध टॉक्सचा आवाज, चेंडू मिड विकेट, सीमार, षटकार. आसिफ 7 नंबरचा टी शर्ट आहे, याच्या अगोदर धावसंख्या देखील 7 होती साठी आसिफ शेख रेडी आहेत. तर दुसऱ्या बाजूला अजय. दोन्ही संघांवरती जर आपण उल्लेख केला झाला तर एकानं पहिल्या सामन्यामध्ये एका संघानं मोठी धावसंख्या उभारली होती, 73 धावा केल्या होत्या. कोलवटप्याचा चेंडू होता, टॅप पद्धतीने खेळावा लागला, शेवटच्या शेडी बॅट थोडीशी मॅन करावी लागली, खाली लवकर आणावी लागली, बॅकलिप गेली होती मागे, पण फटका खेळताना शेवट पाहिलं त्यांनी जर तितका रूम नाहीये, तितकी जागा नाहीये, टॅप पद्धतीने चेंडूला खेळलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर जर पाहिलं तर पहिला आखोटप्याचा चेंडू हाताळला होता, हा फुलर लेन ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईट यॉर्कर हाताळला गेला होता. रुचिल ऑन स्ट्राईक. आता रुचिलच्या बॅट मधनं आलाय, डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेनं षटकार. कलबली नाही आहे तो कलबली मच चुकी आहे. या षटकाचा खेळ पाहिला तर थोडीशी कलबली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या त्या, या षटकामध्ये आल्या 2 षटकार. अजून एक रुचिलच्या बॅट मधनं प्रत्येकाला रुचिल आवडेल असा षटकार. मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे. थँक्यू. हा फटका बघा पुन्हा एकदा रिप्ले जर पाहिलं तर जयसा चेंडू होता, पडला, थोडस आत आला, जसा आत आला तसा बाहेरही गेलाय. चेंडू आत आला पण रुचिलच्या बॅटला जसा स्पर्श झालाय तसा चेंडू बाहेरही गेलाय, सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 षटकार. धावा फलकावरती 26 धावा फलकावरती आहेत. रुचिलला पुन्हा एकदा संधी त्याच करता दिली होती. क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, टॅलेंट आहे, आणि त्या गुणवत्तेला टॅलेंटला मागच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर. 6 वेगाने चेंडू हाताला होता, पण पंच सांगतात जास्त बाहेर आहे. डाव्या एसटीच्या बरात बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा होतोय. दबाव पूर्णपणे आता गोलंदाजावरती परावर्तित झालाय. जो पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, 7 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, या मागच्या 3 सिक्सरना 3 षटकांना माहोल बदललाय. खेळ बदलाय, खेळ का रंग बदलाय, खेळ का ढंग बदला है. आता हे सगळं होणार. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो, टॉप एंड लागला होता का वाटलं चेंडूच्या खाली येत आहेत, पण चेंडू गेला डिक्लेअर झोनच्या दिशेनं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 28 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक. पहिल्या सामन्यामध्ये देखील स्टुडंट 11 विरारची सुरुवात खराब होती. दुसरं षटक जे कलाटणी देणारा षटक होतं. व्हाईट बॉलचा इशारा होतो पंचाकडनं. ते दुसरं षटक कलाटणी देणाऱ्या ज्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं तर 18 धावा आल्यात. 22 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. 3 षटकांना 18 धावा आल्या होत्या. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू मिस केला गेलाय. चेंडूला 2 षटकांचा खेळ संपलाय, आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती 29 हलकेशी 2. यानंतर सामना कोणाचा आहे तेही सांगण्यासाठी येऊया, पण हलकेशी 2 ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. लुजे सूरज 1-2 का 4-6 हे केलाय. चौकारापेक्षा षटकार जास्त आल्यात. यानंतरचा होणारा सामना अमान स्पोर्ट्स आणि T94 कॉमन. अमान स्पोर्ट आणि टीम
94 कॉमन. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण टॉससाठी या. अमान स्पोर्ट्स आणि टीम 94 कॉमन या दोन संघाच्या कर्णधाराला विनंती, आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मयूर, स्ट्रायकर यांना आसिफ. आसिफनं फटका खेळलाय, चेंडू चालला सीमा रेषे 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 पार, षटकार. क्या हुआ? तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. मैं निकला ओ गड्डी लेके. थँक्यू. षटकार. आसिफ आसिफ आसिफच्या बॅटमधनं फटका निघालाय, षटकार. स्लोअर पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पण दिशा भरकटली. दिशा भटकली, लाईन वरती थोडंसं कंट्रोल नव्हतं आणि लाईन विकेट होती. व्हाईट बॉलचा इशारा. यानंतरचा होणारा सामना किंवा प्रत्येक संघाला विनंती आहे, ज्यावेळेला तुमचे नाव पुकारले जाते त्यावेळेला आपण लगेच हजर राहा. काही फॉर्मॅलिटीज आहेत, त्या फॉर्मॅलिटीज देखील आपण पूर्ण करायचे, जेणेकरून टॉसला येत असताना या सर्व गोष्टी असतात. ऑफस्टम्पच्या बाहेर बीट झाला, थोडंसं नाराज स्वतःवरती येत खेळण्याचा प्रयत्न केला होता, कडेकडे खेळण्याचा प्रयत्न आसिफ शेख यांचा. धावा धापलकावरती येते 37-37. 5 षटकांचा सामना, अर्धा पल्ला झालाय. 15 चेंडूचा खेळ झालाय, ज्याच्यामध्ये 37 धावा झाल्यात. 37. बॅटची कडेला लागलाय पाठीमागे यष्टीरक्षक आकाशनं टिपलाय. झेल विकेट, गडी क्रमांक दुसरा विकेट गॉन. थँक्यू. एक चांगली इनिंग करून आसिफ शेख माघारी परतलेले आहेत आणि त्याची जागा खेळण्यासाठी पहिल्या सामन्यामध्ये आतिशी फलंदाजी. आसिफ गेलाय आतिशी फलंदाजी. इसके बल्ले की धार सबने देखी है, इसका बल्ला घूमते हमने सबने देखा है, और जैसे बल्ला घुमा ऐसा दर्शक दीर्घा भी झुमा है, असा मेहुल भोईर अर्थात बल्ला बॅटिंग वरती आल्यात. पहिल्या सामन्याचा खेळ जर पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये 41 धावांची धुव्वाधार खेळी, आक्रमक खेळी, एक आंधी तुफान जलजला अर्थात बल्ला मैदानावरती पुन्हा एकदा दाखवतोय. धावा फलकावरती 37-37. मयूरला लाभलेले यश. मेहुल भोईर ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू सीमा रेषे जवळ, 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषा पार, चौकार. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. जसा बल्ला बॅटिंग वरती आला, जर आपण पाहिलं तर सध्या व्यासपीठावरती रईसबाई आहेत, त्याच्या जोडीनं त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल आहे. कारण पहिला सामना त्यांनी मिस केला होता, बॅटिंग मिस केली होती, पण आता त्याने ते ऑनलाईन बघितली होती बॅटिंग. पण आता याची देही याची डोळा, समोर आज बल्लाची बॅटिंग आणि बल्लाचा बॅट. आणि पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता जातील मयूर. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने धापलकावरती नजर टाकूया. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर 14च्या सरीसरीनं धावा आहेत धापलकावरती. 42-42. 2 षटकांचा खेळ बाकी. पुन्हा एकदा का कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. गोटू अंक स्मृती चषक 2025. हलकीशी धून आणि पुन्हा एकदा तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका लाका. आधीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी टाकाटाक चेहऱ्यावर तेजपणे चकाचक आवाजात वजनी बोलण्यात नासातात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं. जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगाला, जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं. क्लब मध्ये क्रिटिक्स तर मराठी वाजणार. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येत त्या 42-42 धावा धापलकावरती येत. 2 षटकांचा खेळ बाकी आहेत. एका बाजूला रुचिल, ज्याच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिलेत. दुसऱ्या बाजूला मागच्या सामन्यातला हिरो अर्थात मेहुल भोईर बल्ला आहे. तर एक इकॉनॉमिकल स्पेल ज्याने हाताळला होता बंटी, गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. हे बॅटल आहे मैदानावरती जर पाहिलं तर एक चांगला स्पेल ज्याने आता एक आक्रमक फलंदाज मेहुल भोईर बल्ला. बल्लाच्या टॉप एंडला लागलाय चेंडू, आकाश चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपला गेलाय.
बॅटल जिंकलंय बंटीनं आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. घडी बाद. जिंकले. पहिला चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न टॉप एज लागला. यष्टेंच्या पाठीमागे आकाश होते. आकाशनं टिपल्या झेल आणि मेहुल अर्थात बल्लाला माघारी परतावं लागतंय या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट. जर रिप्ले पाहिलं तर कदाचित लक्षात येईल टॉप एज लागला होता आणि टॉप एज लागल्यानंतर चेंडू बराच वेळ हवेत राहिला. यष्टी रक्षक आकाशनं टिपल्या हा झेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते विजय रेड्डी क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी. अब स्टुडंट 11 विरार के लिए नए हीरो की तलाश होगी. एक हीरो होता मागच्या सामन्यातला हीरो तो बाद झाला. अब नए हीरो की तलाश. दुसऱ्या बाजूला बंटी रेडी आहेत. कोलवा टप्प्याचा चेंडू होता अलॉंग द ग्राउंड. जमीन लगेच चेंडू चाललाय. मिड ऑफला जोपर्यंत जय जातील फील्ड केला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. रो का केला गेला याची चर्चा होईल. अजून एक जिथे एक धाव होती तिथे 2 आणि 2 होते तिथे पंच सांगतात 3. बिल्कुल फ्री का जमाना है. 1 के ऊपर 2, 2 के ऊपर 3 फ्री का जमाना है. बाय 1 गेट 1. ये बाय 1 गेट 2 वाला खेळ था. 1 लेव 2 फ्री पाव. याच्यावरती एकावरती 2 अजून धावा आल्यात. बाय 1 गेट 2 वाला खेळ होता आणि 3 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचला 45. आणि सर्वात महत्वाचं काय रुचिलचं स्ट्राईक वरती येणं. रुचिल ज्याच्या बॅटमधून 2 सिक्सर आपण पाहिले आहेत. रुचिल ऑन स्ट्राईक. कोट्यापॅदा चेंडू होता. बाउन्सर हाताळला पण पंचांतर वाईड आहे. इतका बाहेर आहे. वाईट बॉल आहे. डिक्लेअर झोनच्या दिशेने देखील चेंडू गेला. त्यावेळेला पंच इशारा तेही करतील. डिक्लेअर झोन वाईट त्यानंतर 1 फॉर द ओव्हर हे तिन्ही इशारे पंचांनी तिथे केलेत. 47 धावा धाव फलकावरती. नितीन योद्धा आणि दुसऱ्या बाजूला स्टुडंट 11 विरार या अशा 2 संघामध्ये सुरू असलेला मॅच. बॅटला लागला शरीरावरती आदळला. जवळजवळ गोलंदाज जात होता. चांगली गोलंदाजी. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं लवकर कमिट झाले होते. हा फटका खेळताना जर पाहिलं तर रुचिल लवकर कमिट झाले होते. लवकर चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला होता. बंटीने ओळखलं होतं. टप्पा लांब ठेवला दूर ठेवला आणि हा निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. 3.3 षटकांचा खेळ. धावा धाव फलकावरती 47. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. या इनिंग मधला 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस नाही करणार लॉस. फुल टॉसला फुल केले आणि चेंडूला पाडवले लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. बचने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. थँक्यू. चेंडूला पाठवले सरळ लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. 50 धावा धाव फलकावरती येते. आता बॅटला गळेला स्पर्श झालाय. चेंडू झालाय समोर जबर. यशच्या हातामध्ये विकेट क्रमांक 4 गडी बाद झाला. 53 वरती 4 गडी बाद. अरे बचने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. बचने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क थँक्यू. टाळ्यांचा गजर रुचिलसाठी येईल कारण चांगले बॅटिंग चांगली फलंदाजी रुचिलने केलंय. ज्यावेळेला संधी मिळाली त्यावेळेला षटकार ठोकले. वेग वाढवला. स्पीड वाढवला आणि आपल्या टीमचं जर पाहिलं तर 22 धावांचं योगदान देऊन रुचिल माघारी परतल्यात. धावा धाव फलकावरती 53. 53 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू या 4थ्या षटकातील. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते इम्रान. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील बंटी. शेवटचा चेंडू या षटकातील. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या गेल्या. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू. टप्प्याचा चेंडू होता. बाउन्सर पंच काय इशारा करतील. नो बॉल. नो बॉलचा इशारा होतोय.
आणि त्यानंतर आपण हात गोल गोल फिरल्यात फ्रीट. खोलवा टप्प्याचा चेंडू होता डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय जोपर्यंत फिल्डर जाईल फील्ड करेल. एक धाव या चेंडूवरती पुन्हा. दुसऱ्या धाव्यासाठी इम्रान प्रयत्न करत होते पण विजयनं सांगितलं बाबा थांब थोडंसं. फील्ड झाले. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती 55 55 55 धावा धापलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 2 टीम अमान स्पोर्ट टीम 94 कॉमन. आपण रेडी राहा टॉससाठी. तोपर्यंत एक हलकीशी 2 डीजे वरती ऐकूया आणि पुन्हा एकदा शेवटच्या 6 चेंडूचा खेळ इनिंग मधला पाहण्यासाठी येऊया. अपडी पोड 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 अस्ती पोड कन्नाले इपडी पोड 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 इडू पोड कैयाले उन्नोड बुरुजुत उप्पमूट एरिकिरे उन्नोड कन्नपोति कन्नामुट्टी आडवरे इंद नडपोदुमा इन्न कोंजम वेणुमा इंद नडपोदुमा इन्न कोंजम वेणुमा. शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. आकाश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 55 धावा धापलकावरती 4 गडी बाद 55 धावा. शेवटचे षटक हाताळण्यासाठी आकाश. स्ट्रायकर एंडला इम्रान. नॉन स्ट्राईक एंडला विजय. 55 धावा धापलकावरती आहेत. आणि आता स्टुडंट 11च्या केम्यामध्ये एक चर्चा चालली की 55 वरनं 65 वरती पोहोचायचं आहे की आपल्याला 75 वरती किंबहुना मागच्या सामन्यासारखं 73 वरती पोहोचायचं आहे. ती चर्चा चालली आहे. आणि दुसऱ्या बाजूला नीती नियोदा टीम विचार करते आतापर्यंत काही व्यवस्थित चाललेलं नाही आहेत पण शेवटचं षटक जर चांगलं झालं तर विदिन 65 आपण रोखू शकतायत. पावसाची रिमझिम थोडीशी थांबलेली आहे. सकाळपासून पाऊस बरसत होता. थोडी रिमझिम थांबलेली आहेत. शेवटचं षटक शेवटची ओव्हर. आकाश स्ट्रायकर एंडला इम्रान. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाला जोपर्यंत लंगोपर्ण क्षेत्ररक्षक विशाल फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. सिंगल रन धापलकावरती ऍड होईल. 56 अब तक 56 रन बने हैं. 56 धावा झाल्यात धापलकावरती. विजय स्ट्रायकर एंडला. फटका मिस टाइम आहे. आकाश चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न एसटीच्या अंदर केला. झेल सुटलाय. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 57 बाकी जर सांगतात की बाबा 57 झाले 57 झाल्यात पण आपल्याला 75 पर्यंत पोहोचायचं आहे. अकोटाप्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धावांनी जास्त काही बिघडणार नाहीये किंवा एक धाव गेली तर जास्त टेन्शन वाला बात नाही आहेत. पण आता टीम स्टुडंट 11 विरारी विचार करते की 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ इनिंग मधला शिल्लक राहिला. 58 58 धावा. किमान 10 धावा पाहिजे 12 धावा पाहिजे. त्या 65 70 पर्यंत प्रवास करायचा आहे. तिथपर्यंत पोहोचायचं आहे. अजून एक डिक्लेअर झोनच्या दिशेने एक धाव या चेंडूवरती पूर्ण झालेत. आकाशचा पवित्र चांगला आहे. जास्त संधी देत नाही आहेत. फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची संधी त्याने दिलेली नाही आहेत. मागच्या 4 चेंडूवरती 4 सिंगल. मागच्या 4 चेंडूवरती 1 1 1 1 4 सिंगल आल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर जो होणारा सामना अमान स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 कॉमन. मागच्या 4 चेंडूवरती 4 सिंगल आले होते. आता हा बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न. पंचाकडे इशारा. व्हाईट बॉलचा इशारा. धापलकावरती धावा 60. ऑफ कटर होता पण जास्त बाहेर आहे. पंच सांगतात जास्त बाहेर आहे. ऑफ पडला. अजूनही जास्त बाहेरच्या दिशेनं निघून गेला. व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्या 4 चांगल्या चेंडूनंतर थोडीशी लय बिघडलेली आहे. कदाचित जो अप्रोच होता याच्या अगोदरचे चेंडू गुडलेन त्या 4 मीटर 6 मीटरच्या आसपास हाताळले होते. मागचा चेंडू जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता. आहे बघा त्या 4 मीटर 6 मीटर मध्ये ज्यावेळेला हाताळतो ना त्यावेळेला व्यवस्थित हाताळला जातोय. पण त्यावेळेला तो पुढे टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला संधी नाही आहे. तिथे धावाच्या स्वरूपात परतावं लागतं. स्ट्राईक पाहिजे होती विजय ना. एक हलकीशी 2. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा धापलकावरती 61 61. Solo.
शेवटचा बॉल आता शेवटचा चेंडू सीमा रेषे जवळ झेल सुटलाय. झेल सुटलाय, जीवनदान लाभलंय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती जरूर पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. शर्यत लागली होती, शर्यत कोण जिंकणार? प्रयत्न सुराजनाथ शिवने देखील प्रयत्न केला, जयनं प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये धावाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. विकेट शेवटच्या चेंडूवरती धावाच्या स्वरूपात आलाय. शेवटच्या चेंडूवरती आला 2 धावा. मागे 73 पाहिल्या, आता 63 झाल्यात. पण मॅच रफ अँड टफ होणार आहे. 64 करायच्या त्या नितीन योद्धा या टीमला. 64 धावा करायचा याचा क्लिअर कट अर्थ आहे. 6 and 4 तुम्हाला मारायचे आहेत, तरीच 64 होऊ शकतील या सामन्यामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला स्टुडंट 11 विरार रेडी आहेत. मागच्या सामन्यामध्ये अशाच पद्धतीनं मोठा विजय संपादित त्याने केलाय. ते रेडी आहेत पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी, ते उत्सुक आहेत. पण एक हलकीशी धून ऐकण्या 2 टीम कॅप्टन पोचतील. टीम 94 कामन, अमान स्पोर्ट्स विरार या 2 संघादरम्यान होईल नाणेफेकीचा कौल, टॉस. आणि ज्यावेळेला धावांचा पाठलाग होईल 64, 6 and 4 लागतील न लागतील. आणि ते ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आवाज ऐकूया बरजी मोरे यांचा. एक हलकीशी धून आणि पुन्हा एकदा येऊया गोटू अंकल स्मृती चषक 2025. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है. तू जानू मानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे और सामे. सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे और सामे. तेरे पीछे पीछे चलूं जैसे, तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे. तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे. वो डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे ऐसा. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्टुडंट 11 आयोजित गोटू अंकल स्मृती चषक 2025 पर्व 5व्या पर्वामध्ये आपण आलेला आहात. पहिली मॅच, दुसरी मॅच आणि आता तिसरी मॅच. पहिल्या 2 मॅचेस खूप चांगल्या रीतीने पार पडल्या. दुसरी मॅच लो स्कोरिंग होती आणि ज्या वेळेला तिसरी मॅच आपण बघायला आलो त्यावेळेला 2 विजयी संघांमधील मॅच आणि त्याच्यामधली पहिली इनिंग पार पडली आहे. 63 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. त्या टीम स्टुडंट 11ने 64 धावांचं लक्ष ठेवलंय ते नितीन योद्धाच या संघासमोर. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी टॉस अमान स्पोर्ट्स आणि टीम 94 कामन. या अगोदर तुम्हाला कॉल देण्यात आलेला आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की जर का आता तुम्ही नाही आलात टॉससाठी तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. वसई तालुका हाप आहे. आज वसई तालुक्यातील खेळाडू इथे खेळताना दिसतील. सालाबाद प्रमाणे तोच फॉर्मॅट आणि वसई तालुका हाप नंतर तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये ओपनचे सामने पाहू शकाल आणि त्यानंतर आजच्या दिवसातून एक येणारी वरती टीम, उद्याच्या दिवसामधून येणारी वरती टीम आणि असं बघता 16 संघांमधून एक विजेता एक उपविजेता आपल्याला मिळणार आहे. आमचे स्पॉन्सर्स गुरु संखे, झहीर शेख, हुसेन शेख, मुनाब शेख, बिस्मिल्ला भाई, चिस्टिया ग्रुप, विजय रेड्डी अँड दिनेश भोईर. थँक्यू सो मच. आपण केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडताना दिसते. चला सलामीर पाठवून द्या. नितीन योद्धाच संघ 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी तयार होतोय. चला चला लवकर. फलंदाज बघा, पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांसाठी विनंती आहे, कोणीही स्टेजच्या समोर येऊन बसू नका. आम्ही सुद्धा ज्यावेळेला आजचा दिवस चालू झाला त्यावेळेला अनाऊन्स केलेलं होतं, त्यामुळे कुणीही इथे यायचं नाहीये, जायचंय. 64 धावांचा पाठलाग, तो पाठलाग कशा पद्धतीने होईल तर 64 धावांच्या पाठलागाला
कशा पद्धतीने रोखलं जाईल हे आपण पाहणार आहोत. बॅटिंगमध्ये खूप चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये श्रेयस गुरव जास्त काही करू शकले नव्हते. त्यानंतर आसिफने दिलेली त्याला ती 7. त्यानंतर आसिफने लगावले ते 1-2 षटकार आणि तिथे रुचिल मयेकरने केलेली बॅटिंग ही पहिल्या इनिंगमधलं सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलं. आणि त्यानंतर मुबस्सिर आता बॉलिंगची कमान सांभाळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय. अपकमिंग यंगस्टर, लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगले त्याने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. आणि तो मुबस्सिर आपल्या सोपारा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती येतोय. मुबस्सिर समोर आकाश मांगेला आणि त्याच्या साथीनं मयूर मांगेला. आकाश स्काय आणि आता त्या आकाशाला भिडणारे षटकार इथे लगावे लागतील. 64चं टार्गेट आहे. चला मॅचला होते सुरुवात. मुबस्सिर, आकाश, मयूर. 64 धावांचा पाठलाग, 64 धावांचा बचाव. कोण कोण उडायगा? धीरज और देवा. आइए चलिए. पहिला चेंडू वेगवान फुलर लाईन टाकण्याचा प्रयत्न. बॅट क्लिप खाली येईल तोपर्यंत बॉल निघून गेलाय मेहुलच्या हातामध्ये. चला दोन्ही कर्णधारांनी मंचावरती यायचंय. धीरज झा आणि देवा पांडे हे 2 कर्णधार. टीम 94 कामन आणि त्यांच्या समोर अमान स्पोर्ट्स विरार. दुसरा बॉल टुवर्ड्स द बॉडी लाईन. चेंडू येत असताना दिसला आणि ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगलं बॅक केला आसिफने. बघा हा हे कॉम्बिनेशन. येस, नाणेफेकीचा गोल जावेद भाई यांच्या शुभास्ते केला जातोय. संतोष भुवनचा स्टार देवा पांडे, दुसऱ्या बाजूला वालीचा स्टार धीरज झा. धीरजने टॉस जिंकला आणि त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम 94 कामन विन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नेक्स्ट मॅच, मोठी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर चालू असलेली मॅच. आडव्या पाटणे खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडूने अचानक उसळी घेतली आणि आसिफच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला श्रेयस गुरवच्या हातामध्ये. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. दिलीप शर्मा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. प्रचंड अनुभव त्यांना आहे. ॲज अ ऑर्गनायझर म्हणून त्यांचा सुद्धा रोल खूप मोठा आहे. अशा प्रकारच्या धावा दिलीप 65-64 या ज्यावेळेला धावा अशा का चेस करायच्या असतात त्यावेळेला चौकार षटकार हे षटकाकडे 1-2 येणं गरजेचे आहेत. त्रेसष्ट वरती 6 ज्या वेळेला 5वं षटक संपलं होतं तेव्हा आपण बघितल्या होत्या. आता 3 वरती 2 पहिलं षटक. हो, यावेळेला आपटण्याचा प्रयत्न चेंडूला केला जाऊन बॅकअप लेंथ होता. धीरजने त्याला कोणत्या प्रकारे हवाई सफर न करता फक्त मोठा फटक्यात परावर्तित करण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. मुबस्सिरने प्रभावित केला आतापर्यंत. फुल लेंथ उजव्या बाहेरचा चेंडू शरीरापासून लांबून धीरजने खेळलाय त्याला. चेंडू जाईल बाकडा पॉइंट नव्हे कव्हर पॉइंट रिजन मध्ये. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव येताना दिसतीये. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. चांगली गोलंदाजी. तुम्हाला 64 धावा वाचवायच्या आहेत. त्याच्यासाठी 1, 2, 3 अनुक्रमे ही षटकं मोठी करावी लागणार आहे. स्वतःला झोकून द्यावं लागणार आहे. स्वतःला वाहून न्यावं लागणार आहे आणि तो प्रयत्न मुबस्सिरचा होतोय. पण आकाश आणि मयूर नारंगीसाठी खूप मोठं योगदान या दोन्ही खेळाडूंचं राहिलंय. मग ते टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो आणि आता रबर बॉल क्रिकेट. पुन्हा एकदा मुबस्सिरने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा बिनबाद. टीम नितीन योद्धाज. स्टुडंट 11 आयोजित गोटू अंकल स्मृती चषक आपण पाहतात. आणि गेल्या 5 वर्षाचा जो अनुभव आहे ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा. आम्ही फक्त पावसाळ्यातच ही स्पर्धा भरवू जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये होणाऱ्या काही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहेत त्यांच्यापैकी एक अशी नामवंत स्पर्धा बनेल. ही परंपरा गेली 5 वर्ष जपली जरूर स्टुडंट 11ने. परंतु मैदानाचा व्यत्यय म्हणजे मैदानाची जी रचना दरवर्षी बदलत गेली त्याला बघता पुढच्या वर्षासाठी हे मैदान अवेलेबल असणं तितकं सोपं राहणार नाही. आणि त्यामुळे
याच वर्षी अनाउन्समेंट केली गेली आहे. ओ यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू गणेशचा दुर्गेशचा शानदार डिलिव्हरी. म्हणूनच अनाउन्समेंट केली की ही स्पर्धा पुढील वर्षी तुम्हाला टेनिस बॉलमध्ये बघायला मिळेल. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ही नसणार आहे. हे शेवटचं वर्ष या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं. पुढच्या वर्षी 6वं पर्व जे आहे ते तुम्हाला टेनिस बॉलमध्ये बघायला मिळेल. आय थिंक समोरच्याच ग्राउंडवरती जिथे पहिली स्टुडंटची स्पर्धा भरवली गेलेली होती. 50,000 रुपये. ओ खोदून काढलाय. व्हॉट अ शॉट. शानदार स्ट्रोक. तिथे झेल सुटलाय आणि गुंडू पुन्हा एकदा चुकी करतोय. सेम चुकी गुंडूने मागील मॅच मध्ये केली होती, ज्या वेळेला समोरच्या दिशेने चेंडू आता डाऊन द ग्राउंड खेळत असताना. अच्छा त्यावेळेला पकडलेला होता पण नो बॉल आला होता. आता यावेळेला सोडला आहे पण नो बॉल सुद्धा नाही आहे. म्हणजे म्हणतात ना नशीब काहीतरी त्याच्याशी कोणतरी मस्करी करतोय असं म्हणावं लागेल. त्याचं नशीब सुद्धा. 5-0 1.2. चांगली गोलंदाजी दुर्गेशची. बॉलिंग क्रमामध्ये बदल केलाय. मागील मॅच मध्ये आपण जर बघाल तर राहुल चौधरीला पहिले षटक हाताळण्यासाठी आणलं होतं आसिफने आणि त्यानंतर त्याने राहुलला थांबवत असताना सुरुवातीपासून दबाव बनवायचा त्याच्यासाठी मुबस्सिरने चालू केलं. दुर्गेशला दुसरं षटक दिलं आणि आता दुर्गेश आपल्यावरती जो काही विश्वास दाखवला त्याला सार्थ कामगिरी करताना दिसतोय. नितीन योद्धासाठी अडचणी वाढतायत. आकाश आणि मयूर विचार करत असतील की इथून 1-2 मोठे फटके यावे जेणेकरून एक चांगला सूर गवसेल. रबर बॉल क्रिकेटचा तो सरावाचा अभाव तो पूर्णपणे दिसून येतोय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं सायबा टीम कडून सुद्धा तशाच प्रकारचा काहीसा खेळ. पुन्हा एकदा आता जर इथे टेनिस बॉल असता तर आकाश इतके डॉट करताना दिसला नसता. पण रबर बॉल क्रिकेटचा तो सराव कुठे ना कुठेतरी डिस्टर्बन्स क्रिएट करतोय. लगातार 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. 5 धावा धावपलकावरती आहेत. आकाशसाठी थोडी अडचण वाढली. आता 2 चेंडू आणि 2 मोठे फटके जर आले तर ही मॅच बनू शकते. अजून वेळ गेली नाही. यावेळेला समोरच्या दिशेने फोरमचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू प्रॉपर बॅटवर नाही आला. बॅट हातातून काही प्रमाणात निसटली आणि त्यामुळे एकच धाव या चेंडूवरती येताना दिसते. मयूरची बॉडी लँग्वेज बघायला तर तो थोडासा पॉझिटिव्ह वाटतोय. ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग केल्यानंतर जो कंट्रोल धावांवरती याचा बघायला मिळाला होता. जयवरती झालेलं आक्रमण त्याला केलेलं बॅक आणि त्यानंतर बॅटिंगमध्ये त्यांनी जो हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळलेला फटका मोठा फटका जरूर तो आला नाही परंतु त्याचे प्रयत्न बॉलचं बॅट लावणारं कनेक्शन या सर्व बाबी कुठे ना कुठे त्याची जी ध्येयबोली आहे ती सकारात्मक असल्याचं दाखवते. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू गेला वेगाने. इम्रानने चेंडूला अडवला आणि इम्रानचं ते फेवरेट झोन आहे. आजही आठवते 2 वर्ष अगोदरचा तिथे घेतलेला तो कॅच रनिंग अँड स्टनिंग कॅच. विशाल दहागावकर बाळाचा तो झेल होता आणि त्यानंतर स्टुडंटने दिलेली ते मॅचला कलाटणी. षटक संपलं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपलकावरती नितीन योद्धाच. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात. 7 वरती धावपलक आहे. 7 रनचा स्कोरबोर्ड. मुबस्सिरला पुन्हा एकदा आणले. अगदी योग्य निर्णय मी म्हणेल कर्णधाराचा, कारण ज्या पद्धतीने त्याने पहिलं षटक हाताळलं होतं मुबस्सिरनं ते जे दडपण आहे ते कायम ठेवण्यासाठी. ओ यावेळेला नो बॉल पंचांनी घोषित केला आणि नो+1 मिळेल. या 2 धावा. आणि दिलीप ज्या वेळेला आपण अशा प्रकारच्या स्थितीमध्ये बघतो शांत चित्ताचं वातावरण असतं, दोन्ही ओपनर म्हणजे विकेट जात नसते, वेळ जात असतो, अशा वेळेला अशा बॉलवरती नो बॉलवरती सिंगल येणं, एखादं मिसफिल्ड होणं
किंवा एखादा मोठा फटका आहे ना, इथून मोमेंटम बदलत असतो. या नो प्लस वनने कदाचित हा जो मोमेंटम आहे तो बदलू शकतो. पण मुबस्सिरचा कंट्रोल काय सांगतोय, कारण मयूरला हा जो चेंडू हाताळला होता त्याच्यावरती फुलटॉस सुद्धा होता, तिथे मोठा फटका येणं गरजेचं होतं. कदाचित दुसऱ्या कोणत्या शॉटसाठी ते तयार होते आणि त्यामुळे धावा आल्यात. ओ यावेळेला मिस्टेक, बॅटची एज आणि बल्लाच्या हातामध्ये चेंडू, पण फ्री हिट आहे. आता फ्री हिट असल्या कारणाने इथं गडी बाद नाही होणार. आकाशला जीवनदान मिळाले. 9 वरती धावफलक आहे. 64चा पाठलाग आणि हा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये किमान एखाद मोठा फटका तरी मारावा लागणार आहे. पण सध्या स्थिती बघता आकाशच्या बॅटवरती बॉल प्रॉपर येत नाहीयेत. डॉट नंतर सिंगल निघते. मयूरला आता काहीतरी विचार करावा लागणार आहे. ॲज अन इन्फॉर्म प्लेयर इथून जर का एका 2 षटकार आले, नितीन योद्धाच हा संघ परत या मॅच मध्ये येईल. मुबस्सिर मयूर समोर शॉर्ट बॉल, पण शरीरापासून लांबून खेळलेत. प्रवृत्त करतायत त्याला, बॅट जवळ चेंडू आणू देत नाहीयेत. ज्या वेळेला मयूर लेगस्टम्पच्या बाहेर किंवा लेगस्टम्पवरती उभे राहतात त्यावेळेला उजव्याच्या बाहेर चेंडू नेऊन सोडतात आणि इथे रनआउटच्या रूपाने गडी बाद. आकाश मांगेलाला माघारी परतावा लागेल. गॉन डिक्लेअर आहे. हो नाही, गुलाबी साडी नाही, इथे हरियालीवाली साडी होती त्यामुळे गडी बाद नाही आहे. तिथे झाडाला लागल्यामुळे हा डिक्लेअर आहे. आता आकाश ज्या पद्धतीने आला असं वाटलं विकेटच आहे की काय. 11 फन्नन 2.4, 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक. अजूनही मॅच संपलेली नाहीये. इथून 2 चेंडूवरती 2 मोठे फटके नितीन योद्धाला मॅच मध्ये परत आणतील. मुबस्सिर वरती केलेला हल्ला हा येणाऱ्या गोलंदाजावरती दडपण वाढेल, कारण येणारे दोन्ही गोलंदाज नावाने येणारे असतील. चेंडू उंच हवेमध्ये, काय गडी बाद होईल का. मुबस्सिर चेंडू खाली येतोय. जज मिस. हो उलट्या दिशेने गेला. तर बघा ती जी थाळ बनली आहे, जी काही भिंत बनली आहे, त्याचा फायदा कुठे ना कुठे बॅट्समॅनला सुद्धा होतोय. कारण तिथे वेगाने कोण येऊ शकत नाही, ना वरून ना खालून. टक्कर होण्याची भीती. शेवटी एका धाव्याने स्ट्राईक रोटेट होतीये. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा त्याचीच प्रतीक्षा असणार आहे मयूरला. एक नितीन योद्धासाठी चांगली बाब आहे ती म्हणजे काय तर विकेट गेलेली नाही आहे. खूप सारा वेळ व्यतीत केला या दोन्ही खेळाडूंनी खेळपट्टीवरती. म्हणजे येणाऱ्या 2 षटकं. हो मोठा फटका अपेक्षा होती. उंच हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक 1-2 नव्हे. ओ श्रेयस गुरव नाटूने टिपला झेल. मयूर मांगेला डिपार्ट्स. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे बात पे आके. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे बात पे आके. क्या तेरी यारी को 12. चला मॅच वरती लक्ष द्या. बारा चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग. वेलकम राहुल. बारा चेंडू 52 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती राहुल चौधरी. स्ट्राईक हँडला आकाश मांगेला. बघूयात काय या षटकामध्ये 3 ते 4 मोठे प्रहार करून मॅच मध्ये परत आणतोय का आपल्या संघाला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू उंच हवेमध्ये. इम्रान चेंडू खाली आणि इम्राननं टिपला झेल आणि फलंदाज बाद. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल बघ
कशा पद्धतीनं फटका मारला होता. या फटक्यामध्ये म्हणतात ना, तुमचा फॉर्म नसेल, तुम्ही सरावामध्ये नसाल, त्यावेळेला जो षटकारा बाहेर जाणारा चेंडू असेल, म्हणजे तो रडारमधला असो, फुलटॉस असो किंवा अजून कोणताही असो, तिथे तुम्हाला नाही यश मिळणार. आणि तेच या चेंडूवरती दिसलं. हा चेंडू जर का याच्या जागी दुसरा कोणता फलंदाज असता जो रेग्युलर टचमध्ये खेळणार आहे, तर कदाचित हा चेंडू सीमारेखा पार गेला असता. आणि क्लिअरली ते दिसून येत होतं. आकाशची बॅट फिरली आहे, शरीरापासून लांबून ते खेळलेत. निराश चेहरा आकाश यांचा मैदाना बाहेर आलाय. म्हणजेच काय तर नितीन योद्धाच्यासाठी अडचणी आता वाढलेल्या आहेत. संदीप केणी, सँडी समोर राहुल. काय इथून पलटवार केला जाईल का? टॅप काढण्याचा प्रयत्न चेंडूला, पण चेंडू मागे निघून गेलाय. गतीमध्ये परिवर्तन केलंय. 10 चेंडूने 52 धावांची गरज. 10 बॉल रिमेनिंग, 52 रन्स रिक्वायर्ड टू विन. सेकंड इनिंग इन प्रोग्रेस. ओ पुन्हा एकदा आतमध्ये. म्हणतात ना, एकदा का ती सुरुवात खराब झाली तर मात्र तुम्ही मागून कितीही चांगले खेळा, त्याचा तितकासा काही फरक पडत नाही. सुरुवातीला जर का पहिल्या 2 ते 3 षटकामध्ये किमान एक मोठा फटका जरी आला असता, हे धावफलक वेगळं दिसलं असतं, परंतु तसं झालेलं नाही आहे. राहुल चौधरीचा हा चेंडू जास्तच मागे हाताळला. उसळी मोठी. वाईट +1 अशा 2 धावा. 9 चेंडू 50. या वेळेला लेग स्टंपच्या बाहेर जवळ औपचारिकता शिल्लक असल्यासारखं चित्र आहे. स्टुडंट 11ची ही स्पर्धा गो टू अंकल स्मृती चषक का महत्वाची आहे, का सगळ्यांना खेळायची वाटते, का ही स्पर्धा दरवर्षी पावसाळ्यात येते. समोर डाऊन द ग्राउंड अक्षरशः खोदून काढलं चेंडूला. मुबस्सिरच्या हातामध्ये चेंडू. मुब्बाने केला सँडीला उभा आणि त्यामुळे अजून एक विकेट. फलंदाज बाद. ही स्पर्धा का हवीशी वाटते. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये मला वाटते तालुका कॉन्सेप्ट हा कुठे बघायला मिळत नाही, तो आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतो. एकाच तालुक्यातील म्हणजे वसई तालुक्यातील खेळाडू भिन्न संघामध्ये खेळतात. 8 संघांचा समावेश असतो. कोणत्या प्रकारे 12 किंवा 16 अशा संघांचा समावेश नाही. 5 षटकांच्या मॅचेस आणि प्रत्येक जण आपला तो क्लास, आपला तो दर्जा, आपली ती लेवल दाखवण्यासाठी या ठिकाणी येतो, आपल्या संघासाठी खेळतो. आणि या तालुक्यातील खेळाडूंबरोबरच ओपनचे खेळाडू सुद्धा दिसावे, त्यासाठी व्यावसायिक गट सुद्धा ठेवला जातो या स्पर्धेमध्ये. 50,000 रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं बक्षीस असतं. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये. आकर्षक ट्रॉफीज. मॅन ऑफ द सिरीजसाठी यावेळेला चिस्तिया ग्रुपकडून ही सायकल आहे. भरपूर सारे इनाम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि संचितच्या बॅटमधून येणारा हा फटका. श्रेयस गोरखच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद. नितीन योद्धाच अडचणी थोड्या वाढलेल्या आहेत. आणि ह्या अडचणी कुठे वाढल्यात, जिथून रुचिल मयेकरच्या बॅटमधून येणारे षटकार आपण बघितले. आसिफने त्याला खूप चांगली साथ दिली. म्हणजे 1 डाऊन नंतर जी काही पार्टनरशिप झाली ती सर्वात मोठा रोल प्ले करताना दिसली पहिल्या इनिंगमध्ये. त्यानंतर जे 5 षटकं झाली, मला वाटतं शेवटचं षटक खूप चांगलं आलं होतं. तनिष आलाय थोडा उशिराने. बघा अंडर एजचं क्रिकेट, तनिष, श्रेयस असे अनेक खेळाडू खूप चांगलं खेळतात. आसिफ नवीन गोलंदाज. विशाल पाटीलसाठी हा चेंडू. विशालने चेंडूला लॉफ्ट केलं, पाठवलं पुल करत असताना डिक्लेअर झोनच्या दिशेने, जिथे 2 धावा मिळतील. पहिल्या 4 मधून कोणता संघ पुढे येणार या चर्चेला मगाशी उदाहरण आलं होतं. आणि त्या 4 मधून पुढे येत असताना जवळजवळ आता स्टुडंट 11चा संघ दिसतोय, कारण या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. टीम 94 कामन. आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तरी फिल्डिंगसाठी तयार राहायचंय. अमान स्पोर्ट्स आपण आपले 2 फलंदाज तयार ठेवायचे आहेत.
यानंतर येणाऱ्या मॅचेस खूप चांगल्या आणि इंटरेस्टिंग असणार आहेत. तालुक्यातील अजून चांगले चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तुर्तास आसिफ फॉर्मॅलिटी कंप्लीट करतायत. विशाल पाटीलच्या बॅटमधून अजून एक उंच असा फटका इम्रानने षटकार सांगितलाय. पण अजूनही सोनू एक गोष्ट सतावते की विशाल पाटील इन्फॉर्म प्लेअर असताना तो ॲज अन वन डाऊन का आला. जर का तुम्हाला 64चा पाठलाग करायचा आहे तर तुम्हाला विशाल पाटील सारखा खेळाडू ॲटलीस्ट तनिष इथून जर का चालू केलं असतं कदाचित तिथं फरक पडला असता. कारण रोजचा सराव विशाल रोज सराव करतात. बघा श्रेयस गुरवने प्रयत्न केला पण हा लेझी प्रयत्न आणि त्याच्यामुळे हातावरती आलेली ती चपराक चेंडू सीमारेखा पार. वन्स अगेन वन मॉर सिक्सर. चौकार आहे, षटकार नाही गेला. आता मात्र चेंडूंचा हवेमध्ये काय क्षेत्ररक्षक आहे का तिथे आहे परंतु तो बनेल दर्शक. अजून एक षटकार. वेळ किती महत्वाची आहे. जे या षटकामध्ये आलेल्या धावा आहेत जर का हेच षटकार हेच दिसले असते आता काहीच इक्वेशन बदललेलं असतं. म्हणून तुमची निर्णय क्षमता म्हणजे म्हणतात तुम्ही योग्य वेळेवरती योग्य निर्णय घेणं, योग्य वेळेवरती योग्य तो खेळाडू क्लिक होणं त्याच्यावरती तुमचं यश अपयश निर्भर असतं. तुर्तास या मॅच मधील हा शेवटचा चेंडू येतोय डॉट. अशा पद्धतीने सामना संपला, सामना जिंकला स्टुडंट 11 या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय नितीन योद्धा हा संघ. हार्डलक टीम नितीन योद्धा. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर रुचिल मयेकर. 22 धावांची खेळी. हे फोटो जरुरी आहे. फोटो मच नीडेड. चला या रुचिल आपण यायचंय मंचावरील उपस्थित मान्यवर बिस्मिल्ला भाई.